महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पूर्व विदर्भाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ठाम आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. अन्नदात्याच्या घामाचा योग्य मोबदला, बोनस आणि सन्मान मिळाल्याशिवाय कृषी क्षेत्राचा सर्वांगीण विकास शक्य नाही असं स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा निर्धार आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष यापुढेही कायम राहणार असल्याचं आमदार मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. एका अधिकाऱ्यांनी मला उत्तर दिलं. खरं ते उत्तर मला कधी कधी वाटतं की जास्त शिकला तर तो पिकला नाही असं वाटावं असं उत्तर. काय म्हणाले, आम्ही कर्जमुक्ती दिली तर धान शेतकऱ्याला आता धानाच्या बोनसची आवश्यकता काय. हो साहेब, कर्जमुक्ती ही बँकेत जाते, त्याच्या हातात 1 रुपया नगदी पैसा पडत नाही. त्याचं दुःख, त्याच्या वेदना, त्याचं कष्ट, ती परिस्थिती, या परिस्थितीवर आपण ती मलमपट्टी करतो. आता ज्यांनी हे उत्तर दिलं ना अध्यक्ष महाराज, त्याला मी सांगितलं, अरे बाबा लक्षात ठेव, तू आज नाही उद्या नाही परवा तुला धान बोनस द्यावंच लागेल. तू जेवढं उशीर करशील तेवढं अध्यक्ष महाराज धान उत्पादकाच्या बदुआ लागतील. कारण धान हा पूर्व विदर्भाची आहे शान. तुम्ही कराल त्याचा सन्मान तरच वाचाल आणि वाचेल तुमची जान. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे.